मस्त झणझणीत तर्रीदार इथे मी अंड्याची आमटी किंवा अंड्याचं कालवण बनवलेलं आहे. इथे या व्हिडिओमध्ये एक वाटण बनवलेलं आहे, ज्यामुळे हे अंड्याचं कालवण अगदी खमंग, तर्रीदार आणि दाटसरही होतं. इथे मी या अंड्याचं आमटी बरोबर खाण्यासाठी मक्याची भाकरीही बनवलेली आहे. तर वेळ न घालवता रेसिपी चालू करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे वाटण बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता आपल्याला हे तीळ कमी गॅसवरती अगदी खमंग होईपर्यंत भाजायचे आहे. हे तीळ भाजण्यासाठी फार काही वेळ लागत नाही. अगदी कमी गॅसवरती हे असे चटचट उडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता थोड्याच वेळामध्ये तीळ असे चटचट उडायला सुरुवात झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. बघा मस्त असे हे तीळ भाजले, एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता आपल्याला त्याच कढईमध्ये आणखी काही साहित्य छान अशी भाजून घ्यायचे आहे. कढईमध्ये अर्धा चमचा तेल ओतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य छान परतून किंवा भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत. ते सुरुवातीला या कढईत टाकलेले आहेत. त्यानंतर 5 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं तुकडे करून टाकलेले आहेत. आता आपल्याला हे कांदा, लसूण, आलं छान असं मध्यम गॅसवरती भाजायचं आहे. हलकासा कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. तर बघा थोड्या वेळामध्ये कांदा आणि लसूण याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला या स्टेजला आणखी याच्यामध्ये साहित्य टाकायचं आहे. तर इथे मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. या काड्यामध्ये कोथिंबिरीची छान अशी चव येते. कोथिंबिरीच्या काड्याही छान मिक्स करून घेतलं की 2 चमचे सुकं खोबरं किसून टाकलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी खसखस टाकलेली आहे. खसखस टाकली म्हणजे या अंड्याच्या आमटीला अगदी छान असा खमंगपणा येतो. त्याचबरोबर छान तर्रीदार अंड्याचं कालवण तयार होतं. तर बघा आणखी मी हे छान असं परतून घेतलेलं आहे. सुकं खोबरं आणि खसखस शेवटीच टाकायचं, कारण तर ते भाजण्यासाठी फार काही वेळ लागत नाही. तिथे मी सर्व साहित्य अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे. याच्यापेक्षा जास्तही आपल्याला भाजायचं नाही, कारण आपण हे परत अजून परतून घेणार आहे, त्यामुळे असंच भाजायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे मी एका प्लेटमध्ये हे सर्व साहित्य काढून घेत आहे. तुम्ही याच्याऐवजी या कढईमध्ये जरी ठेवलं ना तरीही चालू शकतं. इथे मी या प्लेटमध्ये काढून पूर्णपणे हे थंड करून घेणार आहे. आता पहिल्यांदा आपण तीळ भाजले होते, तर तीळ छान असे गार झालेले आहेत. तर इथे मी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ बारीक करून घेत आहे. तीळ आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचे आहेत, अजिबात मोठे ठेवायचे नाहीत. तर बघा मस्त असे आपले हे तीळ बारीक करून झालेले आहेत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजलेलं सर्व साहित्य आहे, कांदा, लसूण, खोबरं, आलं आणि खसखस, तेही या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि पाणी न टाकता छान असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये अजिबात मोठं राहिलं नाही पाहिजे. सर्व साहित्य अगदी बारीक झाली पाहिजेत. इकडे मी 8 अंडी छान अशी उकडून घेतलेली आहेत आणि सोलूनही घेतलेली आहेत. इथे मी 4 जणांसाठी हे कालवण बनवत आहे. एका जणासाठी 2 अशा प्रमाणामध्ये 4 जणांसाठी 8 अंडी घेतलेली आहेत. आता अंड्याच्या आतपर्यंत रस्सा किंवा आमटी जावी, त्यासाठी इथे मी अंड्याला अशा पद्धतीने कट मारून घेत आहे. असे कट मारले म्हणजे जे अंड्याचं कालवण आहे ना किंवा रस्सा आहे ना, तो याच्या आतपर्यंत जातो आणि अंडी खायला टेस्टी किंवा चवदार लागतात. सर्वच अंड्याला मी अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत. आता इकडे मी कढईमध्ये जी तेलाच्या किटलीतली पळी असते ना, त्या पळीने 1.5 चमचे तेल ओतलेलं आहे. तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ना, ते यामध्ये टाकलेलं आहे. फक्त या एका वाटणामध्ये हे अंड्याचं कालवण अगदी खमंग दाटसर होणार आहे. त्याचबरोबर तर्रीदारही होणार आहे.
तर बघा, कमी गॅसवरती आपल्याला हे वाटण थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर मस्त असं आपलं हे वाटण मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत. अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि इथे मी पाव चमचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. हे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याबरोबर पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. अगदी 2 चिमूट इथे मी हळद टाकलेली आहे. आता हे कोरडे मसाले आणि हे वाटण आहे ना, ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्येच मी थोडीशी बारीक चिरून कोथिंबीरही टाकलेली आहे. आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे वाटण आणि मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता परतून घेईपर्यंत हे मसाले करपू नये किंवा वाटण करपू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकलं की असं मिक्स करून पाहत आहे. जर मला आणखी पाणी टाकायची गरज वाटत असेल तर मी आणखी पाणी टाकणार आहे. तर मला असं वाटत आहे की हे पाणी कमी पडेल म्हणून मी आणखी अजून याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आणि आणखी पाणी ओतून हे छान असं मिक्स करून घेणार आहे. एकदमही जास्त हे पाणी ओतायचं नाही, थोडं थोडंसंच याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने पुन्हा मी पाणी ओतलेलं आहे आणि आता आपल्याला हे वाटण आणि मसाले कमी गॅसवरती झाकून परतवून घ्यायचे आहेत. इथे मी याच्यावरती ताट झाकलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटे छान असं सर्व मसाले वाटण परतून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर इथे मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. तर बघू शकता, मस्त असं आपलं हे वाटण परतलेलं आहे. याला साईडने असं तेल सुटलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त परतायचं नाही, कारण तर याच्यातलं पाणीही आटलेलं असतं आणि हे वाटण मसाले खाली जास्त करपू शकतात. आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेत आहे आणि इथे या वाटणाचा आणि मसाल्याचा अगदी घरभर छान असा खमंग वास येत आहे. असं वाटण परतून घेतल्यानं आपल्या अंड्याची आमटी आहे ना, ती अगदी छान खमंग, तर्रीदार आणि दाटसरही होते. आता उकडून घेतलेली सर्व अंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. अंडी टाकली म्हणजे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या सर्व अंड्यांना हे वाटण आणि मसाले छान असे लागले पाहिजेत. तरच छान अशी अंड्याची चव लागते किंवा टेस्ट लागते. तर बघू शकता, अगदी छान असं आपले हे मसालेदार अंडी दिसत आहेत. जेवढे तुम्हाला रस्सा किंवा आमटी बनवायची आहे त्या एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे आणि तेच विसळून याच्यामध्ये घेत आहे. तर इथे मी बरोबर 3 प्लेट गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. माझ्या कुटुंबासाठी एवढा रस्सा बरोबर पुरतो, त्यामुळे मी इथे एवढंच याच्यामध्ये रस्सा किंवा आमटी करत आहे. बरोबर 3 प्लेट याच्यामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे, थंड पाणी ओतायचं नाही. गरम पाणी ओतलं की याची चव आणखी वाढते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. थंड पाणी न ओतता गरमच पाणी ओतायचं आहे. आता पाणी ओतलं की पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आहे आणि या आमटीला छान उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. आमटीला उकळी येत आहे तोपर्यंत इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ही जे कालवण आहे ना, ते आपल्याला एकदा उकळी आली की कमी गॅसवरती 7 ते 8 मिनिटे छान असं उकळवून घ्यायचं, जेणेकरून हे आमटी किंवा रस्सा अंड्याच्या आतपर्यंत जातो आणि आमटी छान चवीदार लागते. इथे मी ही कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि या गॅसवरती इथे मी मक्याची भाकरी करून घेणार आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. इकडे मी मकाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी हे पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून इथे मी मकाच्या भाकरीसाठी लागणारी कणिक मळून घेत आहे. तर बघा, असं थोडंसं जसं आपण नेहमीप्रमाणे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मळण्यासाठी जसं मळतो त्याच पद्धतीने थोडंसं पाणी घालून मळायचं आणि हाताचा तळवा असतो ना, तिथून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि ही कणिक अगदी मऊसूत मळून घ्यायची आहे. जास्त पातळही मळायची नाही
आणि जास्त घट्टही मळायची नाही। बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि त्या पद्धतीने अगदी मऊसूत ही कणिक मळून घ्यायची आहे। आणि जेवढ्या आकाराची आपल्याला मकची भाकरी बनवायची आहे ना तेवढ्या आकारामध्ये हा गोळा बनवून घ्यायचा आहे। मकची भाकरी थापण्याच्या अगोदर ज्याच्यामध्ये आपण ही थापणार आहे तर खाली असं मकचं पीठ चाळून घ्यायचं आहे। थोडंसंच चाळायचं आहे, अगदी जास्तही घ्यायचं नाही, नाहीतर या भाकरीला खूप जास्त पीठ लागतं। हे मकचं पीठ अशा पद्धतीने आपल्याला मध्ये गोळा करून घ्यायचा आहे। त्याच्यावरती हा मकेच्या कणकेचा गोळा ठेवून इथे बघा मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने ही भाकरी थापून घ्यायची आहे। अगदी सहज ही भाकरी थापली जाते। जास्त पातळही थापायची नाही किंवा जास्त जाडही ठेवायची नाही। आणि ते बघा आपली मस्त अगदी छान अशी मकची भाकरी तयार झालेली आहे। तोपर्यंत इकडे तवा छान गरम झालेला होता, त्याच्यावरती ही मकची भाकरी टाकून याला वरून पाणी लावलेलं आहे। सर्व कढईलाही छान पाणी लावून घ्यायचं। जर पाणी व्यवस्थित लावलं नाही किंवा जिथे पाणी लावलं नाही ना तिथे परत ती भाकरी पांढरट दिसते आणि आपल्याला हे पाणी सुकलं ना ही भाकरी छान अशी उलथून घ्यायची आहे। खालच्या साईडनीही ही भाकरी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची आहे। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला ही भाकरी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे। बघा ही मकची भाकरी अगदी छान टम्म फुगलेली आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित खमंग भाजून घ्यायची। जिथे तुम्हाला कडेला कच्ची वाटत असेल ना तर अशा पद्धतीने ही मध्ये टाकून कडेनेही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। बघा आपली मस्त खमंग मकईची भाकरी तयार झालेली आहे। नॉनव्हेजची कोणतीही भाजी असू दे त्याच्याबरोबर भाकरी छान लागते। तर आज इथे मी पौष्टिक आणि पचायला हलकी अशी खमंग मकईची भाकरी या अंड्याच्या रस्सा भाजी बरोबर सर्व करत आहे। इकडे आपली भाकरी बनवत होतो तोपर्यंत अंड्याचं कालवणही छान उकळून घेतलेलं आहे आणि ते बघा अगदी छान तरीही आलेली आहे। त्याचबरोबर अगदी छान दाटसरपणा आलेला आहे। वरून थोडीशी इथे कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे। मस्त असं आपलं अंड्याचं खमंग तर्रीदार आणि चविष्ट कालवण तयार झालेलं आहे। त्याचबरोबर मकची भाकरी ही अगदी खमंग झालेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।